श्री शिवमहापुराण कथा भाग 5। आज या भागामध्ये आपण शिवलिंगाचे पूजन, बिल्वपत्र, रुद्राक्ष आणि भस्मधारण या सर्वांचे महात्म्य, यांच्या धारण करण्याची योग्य पद्धत आणि फलश्रुती या दिव्य ज्ञानाचा ग्रहण करणार आहोत। या शिवमहापुराण कथेच्या विद्येश्वर संहितेच्या अध्याय 21 ते 25 या दरम्यानच्या सर्व कथाभागासह आणि विद्येश्वर संहितेतील आजचा हा शेवटचा भाग, शेवटचा अध्याय आपण श्रवण करत आहोत। चला सुरू करूया त्या दिव्य शिवमहापुराण कथेला। नैमिषारण्याच्या पावन भूमीवरती शिवमहापुराण कथेचे श्रवण सुरू आहे। हजारो ऋषीगण भगवान शिवांच्या या दिव्य कथेचे सूतजींच्या श्रीमुखातून श्रवण करत आहेत। सूतजी पुढे म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठ महर्षी, पार्थिव शिवलिंगाची पूजा ही कोट्यावधी यज्ञांचे पुण्य देणारी मानली जाते। विशेषतः या कलियुगामध्ये शिवलिंगांची उपासना ही मानवासाठी सर्वश्रेष्ठ मानली आहे। सर्वश्रेष्ठ साधना आहे त्यांच्यासाठी। ही उपासना शिवभक्ताला ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही सुख प्रदान करते। म्हणजे भोग आणि अंतिम मोक्ष या दोन्हींची प्राप्ती या उपासनेने होते। हा शास्त्रांनी सांगितलेला निश्चित आणि निर्विवाद सिद्धांत आहे। साधारणपणे शिवलिंगाचे 3 प्रकार सांगितले जातात: उत्तम, मध्यम आणि अधम। 4 बोटे उंच, सुबक आणि योग्य वेदीसह तयार केलेले शिवलिंग उत्तम मानले जाते। त्याच्या अर्ध्या आकाराचे शिवलिंग मध्यम, तर त्याच्याही अर्ध्या आकाराचे अधम शिवलिंग समजले जाते। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सर्व वर्णातील भक्तांनी वेदांनी सांगितलेल्या विधीनुसार श्रद्धा, भक्ती आणि आदरभावाने शिवलिंगाची पूजा करावी। तेव्हा मग ऋषीवर्यांनी सूतजींना प्रश्न केला। ते म्हणाले, हे सूतजी, पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना त्यामध्ये किती शिवलिंगाची स्थापना करावी? तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषींनो, पार्थिव शिवलिंगाची ही संख्या साधकांच्या मनोकामनेनुसार निश्चित केली जाते। ज्याला उत्तम बुद्धी हवी असेल त्याने 1000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी। ज्याला धनप्राप्तीची इच्छा असेल त्याने 1500 शिवलिंगांचे पूजन करावे। ज्याला वस्त्रप्राप्तीसाठी पूजन करायचे आहे त्याने 500 शिवलिंगांचे पूजन करावे। ज्याला भूमी आणि स्थावर संपत्ती मिळवण्याची इच्छा असेल त्याने 1000 शिवलिंगांचे पूजन करावे। ज्याला दयाळू आणि करुणामय स्वभाव प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल त्याने 3000 शिवलिंगांची पूजा करावी। तीर्थयात्रेचे पुण्य आपल्याला प्राप्त व्हावे अशी जर एखाद्याची इच्छा असेल तर त्याने 2000 शिवलिंगांची पूजा करावी। आणि ज्याला मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल त्याने या सर्वोच्च इच्छेसाठी 1 कोटी पार्थिव शिवलिंगांची वेदोक्त पूजा अर्चना करावी। प्रत्येकाने आपल्या मनातील इच्छेनुसार पार्थिव शिवलिंगांची पूजा करावी, कारण या पूजेचे पुण्य कोट्यावधी यज्ञ इतकेच महान आहे। ही उपासना भक्ताला भोग आणि मोक्ष दोन्ही प्रदान करते। तिच्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीही साधना नाही। जो मनुष्य नियमितपणे श्रद्धेने शिवलिंगांची पूजा करतो तो सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होतो। संसार रूपी भवसागरातून पार होण्यासाठी शिवलिंगाची नित्य पूजा हा अत्यंत सोपा आणि श्रेष्ठ मार्ग मानला गेला आहे। आणि म्हणूनच प्रतिदिन वेदांनी सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावे आणि शेवटी भगवान शिवांना नैवेद्य अर्पण करून आपली पूजा संपूर्ण करावी। हे ऋषीश्वर हो, भगवान शिवांच्या 8 स्वरूपांची पूजा करण्याचा उल्लेख सुद्धा शास्त्रामध्ये आहे। ती 8 स्वरूपे अशा प्रकारे आहेत: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान। याशिवाय शिव, भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या नामांचेही भक्तिभावाने पूजन करावे। आता या पूजनाची पद्धत कशी आहे तर अक्षता, चंदन आणि पवित्र बेलपत्र अर्पण करून भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा करावी। त्यानंतर त्यांच्या परिवारातील ईशान, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, वृषभ, स्कंद, कपर्दीश्वर, शुक्र आणि सोम यांची 10 दिशांना पूजन करावे। त्यानंतर वीरभद्र आणि कीर्तिमुख यांची पूजा करून 11 रुद्रांचे पूजन करावे। ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा। तसेच शतरुद्रीय आणि शिवपंचांग यांचे पठण करावे आणि पूजा पूर्ण झाल्यावर शिवलिंगाची प्रदक्षिणा करून विधीपूर्वक त्याचे विसर्जन करावे। या पूजेसाठी दिशा आणि आसन महत्त्वाचे आहे।
शक्यतो उत्तराभिमुख बसावे. ज्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केलेली असेल त्या ठिकाणी पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला बसू नये. यामागील कारण असे आहे की पूर्व दिशा ही भगवान शिवांच्या समोरचे स्थान असल्याने देवासमोर अडथळा निर्माण करू नये. उत्तर दिशेला आदिशक्ती माता पार्वती विराजमान असतात आणि पश्चिम दिशा ही भगवान शिवांची पाठीमागची बाजू मानली जाते आणि देवाची पूजा पाठीमागच्या दिशेने करणे ही योग्य मानली जात नाही. आणि म्हणून पूजेसाठी दक्षिण दिशेला बसून उत्तराभिमुख होणे हीच सर्वात योग्य पद्धत मानली गेली आहे. भगवान शिवांची उपासना करणाऱ्या या शुभभक्तांनी आपल्या कपाळावरती भस्माचे त्रिपुंड धारण करावे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची पवित्र माळ धारण करावी आणि बेलपत्र अर्पण करून भक्तिभावाने भगवान शिवांची पूजा करावी. जर भस्म उपलब्ध नसेल तर शुद्ध मातीपासून त्रिपुंड लावून भगवान शिवांची पूजा सुद्धा करता येते. भगवान भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धा आणि त्याचा भाव पाहतात. बाह्य साधनेपेक्षा शुद्ध भक्तिभावाला ते अधिक महत्त्व देतात. ऋषीवर्य पुढे म्हणाले, हे सूतजी, आम्ही पूर्वी असे ऐकले आहे की भगवान शिवांना अर्पण केलेलं नैवेद्य ग्रहण करू नये. याबाबत शास्त्रांचे नेमके मत काय आहे ते कृपया आपण आम्हाला सांगा आणि त्याचबरोबर बिल्व वृक्षाचे महात्म्यही सविस्तरपणे आम्हाला सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, हे मुनीश्वरांनो, तुम्ही सर्व शिवव्रताचे पालन करणारे आणि भगवान शंकरांचे परम भक्त आहात. म्हणून मी तुम्हाला अत्यंत आनंदाने हे पवित्र रहस्यपूर्ण ज्ञान सांगत आहे. कृपया आपण लक्षपूर्वक ऐका. जो शिवभक्त बाह्य किंवा अंतःकरणाने शुद्ध आहे, उत्तम व्रतांचे पालन करतो आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय निष्काम भावनेने भगवान शिवांची पूजा करतो, अशा भक्ताने भगवान शिवांना अर्पण केलेले नैवेद्य अवश्य ग्रहण करावा. कारण शिव नैवेद्याचे केवळ दर्शन जरी झाले तरी मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात आणि तो भक्तिभावाने ग्रहण केल्यास असंख्य पुण्यांची प्राप्ती होते. शिवनैवेद्य सेवन केल्याने हजारो नव्हे तर कोट्यावधी यज्ञांचे पुण्य प्राप्त होते असे शास्त्र सांगते. ज्या घरात भगवान शिवांचं नैवेद्य प्रसाद म्हणून वाटला जातो ते घर पवित्र तर होतेच, पण त्याच्या आसपासचे वातावरण आणि इतर घर सुद्धा पावन होतात. म्हणून शिवनैवेद्य नम्रतेने, अगदी मान झुकावून आणि परम भक्तिभावाने प्रसाद म्हणून स्वीकारावा. जो मनुष्य हा शिवप्रसाद स्वीकारण्यासाठी विलंब करतो किंवा त्याचा अनादर करतो तो अगदी पापाचा भागी ठरतो. शिवदीक्षा घेतलेल्या भक्तांसाठी शिवनैवेद्य म्हणजे अगदी महाप्रसादच आहे. पुढे सूतजी सांगू लागले, ज्यांनी भगवान शिवांबरोबर इतर देवतेची सुद्धा पूजा अर्चना केलेली आहे, दीक्षा घेतलेली आहे, त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. ज्या शिवलिंगाचा उगम शालग्राम क्षेत्राशी संबंधित आहे, रसलिंग, दगडाचे, चांदीचे, सुवर्णाचे शिवलिंग, देवऋषी किंवा सिद्धांनी प्रतिष्ठित केलेले शिवलिंग, केसरलिंग, स्फटिकलिंग, रत्नांनी बनवलेले शिवलिंग, तसेच सर्व ज्योतिर्लिंगांवर अर्पण केलेले नैवेद्य ग्रहण करणे हे चांद्रायन व्रताइतके पुण्यदायी मानले गेले आहे. शिवनैवेद्य भक्तिभावाने नमस्कार करून ग्रहण करतो आणि मस्तकावर धारण करतो, त्याच्या ब्रह्महत्येसारख्या पापांचे सुद्धा क्षालन होते, तो पवित्र बनतो. मात्र ज्या ठिकाणी धर्मशास्त्रानुसार अपवित्रता मानली गेली आहे किंवा जेथे पूजेची शुद्ध परंपरा नाही, अशा ठिकाणचा महाप्रसाद ग्रहण करू नये. त्याचबरोबर भगवान शिवांच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सकळ दोष आणि कायावाच्या मनाने झालेले सर्व पाप नष्ट होतात. पुढे सूतजी म्हणाले, हे ऋषींनो, मी तुम्हाला आता बिल्व वृक्षाबद्दल सांगतो. बिल्व म्हणजे बेलवृक्ष साक्षात महादेवांचे स्वरूप आहे. देवतांनी सुद्धा या वृक्षाला पवित्र मानून त्याची स्तुती केली आहे. तीनही लोकातील सर्व तीर्थाचे वास्तव्य बिल्व वृक्षात असल्याचे शास्त्र सांगते. कारण त्याच्या मुळाशी शिवलिंग रूपाने स्वयं भगवान महादेव विराजमान असतात. जो भक्त बिल्व वृक्षाची श्रद्धेने पूजा करतो तो निश्चितच शिवपद प्राप्त करतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाच्या मुळाशी पाणी अर्पण करतो किंवा पवित्र जलाने आपल्या मस्तकाला स्पर्श करतो त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. बिल्व वृक्षाच्या मुळाशी भरपूर प्रमाणात जलसिंचन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. जो बिल्व वृक्षाच्या मुळाशी गंध, अक्षता, फूल, पूजा साहित्य अर्पण करून त्याची पूजा करतो तो मृत्यूपश्चात शिवलोकी जातो.
त्याला संतती सुख, समृद्धी आणि जीवनात अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. जो भक्त शुद्ध मनाने बिल्ववृक्षाच्या मुळाशी दीप प्रज्वलित करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. तसेच या पवित्र वृक्षाखाली एखाद्या ब्राह्मणाला जर भोजन घातले तर अगदी कोटी ब्राह्मणाला भोजन घातल्याचे पुण्य प्राप्त होते. या बिल्ववृक्षाखाली दूध आणि तुपामध्ये शिजवलेल्या अन्नाचे दान केल्यानंतर दारिद्र्य दूर होते आणि घरामध्ये सर्व प्रकारची सुख समृद्धी नांदते. सूतजी पुढे सांगू लागले. ते म्हणाले, हे ऋषींनो, अध्यात्म मार्गाचे 2 प्रकार आहेत, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. गृहस्थाश्रमामध्ये राहून संसार करत असलेल्या व्यक्तींसाठी प्रवृत्ती मार्ग हा अगदी योग्य मानला आहे. या मार्गानुसार श्रद्धेने पूजा अर्चना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फळ प्राप्त होते. योग्य, सत्पात्र आणि ज्ञानी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विधीपूर्वक शिवपूजन करावे. अभिषेकानंतर नव्या धान्याच्या तांदळापासून तयार केलेला नैवेद्य भगवान शिवांना अर्पण करावा. पूजा पूर्ण झाल्यावर शिवलिंग संपुटात ठेवून घरातील एखाद्या स्वच्छ, पवित्र आणि सुरक्षित ठिकाणी प्रतिष्ठित करावे. हा झाला पहिला प्रवृत्ती मार्ग. दुसरा निवृत्ती मार्ग. ज्यांनी संसाराचा त्याग करून वैराग्य स्वीकारले आहे अशा साधकांसाठी निवृत्ती मार्ग हा शास्त्रांनी सांगितलेला आहे. या मार्गातील उपासकांनी हातामध्ये धारण केलेल्या सूक्ष्म शिवलिंगाची पूजा करावी. भिक्षेमध्ये मिळालेले अन्नच भगवान शिवांना नैवेद्य म्हणून अर्पण करावे. निवृत्ती मार्गी साधकांसाठी सूक्ष्म शिवलिंग सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. भगवान शिवांची विभूतीने पूजा करावी आणि विभूतीलाच नैवेद्य रूपाने अर्पण करावे. पूजा पूर्ण झाल्यावरती भक्तिभावाने त्या शिवलिंगाला मस्तकावर धारण करावे. अशी ही उपासना साधकाला वैराग्य, अंतःकरण शुद्धी आणि अखेर शिवस्वरूपाची प्राप्ती करून देणारी ठरते. ऋषीवर्य पुढे सूतजी महाराजांना म्हणाले, हे महर्षी व्यासांचे परमशिष्य सूतजी महाराज, आपणाला आमचा साष्टांग नमस्कार. कृपया आमच्यावरती कृपा करून पवित्र अशा त्या रुद्राक्षाचे महात्म्य आणि भगवान शिवांच्या नामस्मरणाचे अद्भुत महत्त्व आम्हाला सविस्तरपणे सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्यांनो, तुम्ही अत्यंत श्रेष्ठ आणि या संपूर्ण जगाच्या कल्याणाशी संबंधित प्रश्न विचारला आहे. भगवान शिवांची भक्ती करणारा प्रत्येक मनुष्य खरोखरच धन्य आहे. त्याचा मानवजन्म सार्थकी लागतो. एवढेच नव्हे तर त्याच्या शिवभक्तीमुळे त्याच्या संपूर्ण कुळाचाही उद्धार होतो. जो मनुष्य आपल्या मुखातून श्रद्धेने, प्रेमाने भगवान शिवांच्या ओम नमः शिवाय, सदाशिव किंवा शिव या पवित्र नामांचा उच्चार करतो त्याच्याजवळ पाप क्षणभर सुद्धा येत नाही. शिवनामाचे सामर्थ्य इतके महान आहे की पाप त्याला स्पर्श देखील करू शकत नाही. भगवान शिवांची भस्म, रुद्राक्ष आणि शिवनाम ही तिन्ही अत्यंत पवित्र असून जणू त्रिवेणी संगमाचेच स्वरूप आहेत. या तिन्हींचे केवळ दर्शन किंवा सानिध्य लाभले तरी प्रयागराजातील त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले इतके पुण्य प्राप्त होते. ज्याच्या शरीरावर विभूती असते, गळ्यामध्ये रुद्राक्ष असतात आणि मुखात अखंड शिवनाम असते, अशा शिवभक्ताचे केवळ दर्शन जरी झाले तरी त्याच्या दर्शनाने इतरांच्या पापांचा सुद्धा नाश होतो. शास्त्रामध्ये भगवान शिवांच्या नामाला गंगा, विभूतीला यमुना आणि रुद्राक्षाला सरस्वती मानले आहे. त्या तिन्हींचा संगम म्हणजे केवळ एक दिव्य आध्यात्मिक त्रिवेणी आहे, जो मनुष्याच्या सर्व पापांच्या क्षालनासाठी योग्य आहे. हे ब्राह्मण वर्गांनो, या त्रिवेणीचे खरे महात्म्य आणि सामर्थ्य केवळ भगवान महेश्वरांनाच पूर्णपणे ज्ञात आहे. भगवान शिवांच्या नामाचे महात्म्य असे आहे की ते मनुष्याच्या सर्व पापांचे क्षालन करते. शिवनाम म्हणजे जणू प्रज्वलित अग्नीच आहे आणि महापाप म्हणजे उंच पर्वत. जसा प्रचंड अग्नी पर्वतावरील वृक्ष, वेली, गवत सगळं काही अगदी क्षणात भस्मसात करतो, त्याप्रमाणे शिवनामरूपी अग्नी मनुष्याच्या पापरूपी पर्वताला सुद्धा भस्मसात करतो. केवळ श्रद्धेने भगवान शिवांचे नामस्मरण केले तर समूळ पाप नष्ट होते. जो मनुष्य या पृथ्वीवरती अखंड शिवनामाचा जप करत राहतो तो खऱ्या अर्थाने विद्वान, पुण्यवान आणि वेदांचा ज्ञाता मानला जातो. त्याने केलेले सर्व धर्मकर्म, यज्ञ, दान आणि सत्कर्म निश्चितच फलदायी ठरतात. भगवान शिवांचे नाम हे जणू भवसागरातून पार नेणारी एक सुरक्षित नौकाच आहे.
ज्यांनी या शिवनामरूपी नौकेचा आधार घेतला ते संसाररूपी महासागर सहजपणे पार करतात आणि त्यांच्या जन्मोजन्मीच्या पापांचा निश्चितपणे नाश होतो. ज्यांचे जीवन पापरूपी अग्नीने होरपळून निघाले आहे, ज्यांचे मन दुःख, चिंता आणि संकटांनी व्याकुळ झाले आहे, अशा प्रत्येकाने शिवनामरूपी अमृताचे सेवन करावे. कारण भगवान शिवांचे पवित्र नाम हेच जीवनाला शांती, पावित्र्य आणि अखेरीस मोक्ष प्राप्त करून देणारे महाअमृत आहे. सूतजी पुढे म्हणाले, हे ऋषींनो, आता मी तुम्हाला सर्व वस्तूंना पवित्र करणाऱ्या भस्माचे, विभूतीचे असे अद्भुत महात्म्य सांगत आहे, जे अत्यंत पवित्र आणि समूळ मनुष्याच्या कल्याणासाठी योग्य आहे. आपण कृपया लक्षपूर्वक या दिव्य ज्ञानाचे ग्रहण करा. भस्माचे मुख्यतः 2 प्रकार सांगितले आहेत. पहिला महाभस्म आणि दुसरा स्वल्प भस्म. यापैकी महाभस्माचे सुद्धा प्रकार आहेत. त्यामध्ये श्रौत भस्म, स्मार्त भस्म आणि लौकिक भस्म. यापैकी श्रौत आणि स्मार्त भस्म हे वैदिक विधीनुसार प्रामुख्याने ब्राह्मणांनी धारण करावे, तर लौकिक भस्म कोणताही श्रद्धावान मनुष्य धारण करू शकतो. ब्राह्मणांनी वैदिक मंत्राचा जप करत भस्म धारण करावे, तर इतरांनी मंत्रोच्चार न करता केवळ श्रद्धा आणि भक्तिभावाने भस्म धारण केले तरी सुद्धा त्याचे पुण्य त्यांना प्राप्त होते. गोवऱ्यांपासून तयार केलेले पवित्र भस्म आग्नेय भस्म म्हणून ओळखले जाते. हेच त्रिपुंड धारण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. तसेच यज्ञातून निर्माण झालेले पवित्र भस्म सुद्धा त्रिपुंडासाठी योग्य मानले जाते. जाबाल उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे अग्नी इत्यादी मंत्राचा उच्चार करत भस्म 7 वेळा पाण्यामध्ये भिजवून शरीरावर लावावे. जो भक्त दररोज 3ही वेळी कपाळावरती भस्माचे त्रिपुंड धारण करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन भगवान शिवांच्या कृपेने मोक्ष प्राप्त करतो. भस्म धारण करून विधीपूर्वक मंत्रजाप करावा. भगवान शिव आणि भगवान विष्णू यांनीही त्रिपुंड धारण केले आहे. माता उमा, माता लक्ष्मी तसेच इतर देवतांनी सुद्धा त्रिपुंडाचे महत्त्व सांगितलेले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्वांनी भस्माचे आणि त्रिपुंडाचे धारण करण्याची परंपरा पाळलेली आहे. हे मानुषांनो, मी तुम्हाला त्रिपुंडाचे महात्म्य संक्षेपाने सांगितले. हे पवित्र आणि गूढ ज्ञान आहे. त्रिपुंड कपाळावरती दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून त्यांच्या टोकापर्यंत योग्य प्रमाणात धारण करावे. मधले आणि अनामिका हे 2 बोट वापरून समांतर आडव्या रेषा काढाव्यात. अंगठ्याच्या सहाय्याने मध्यभाग समतोल करून तयार होणारे 3 पट्टे म्हणजे त्रिपुंड. त्रिपुंड हे भोग आणि मोक्ष देणारे श्रेष्ठ शिवचिन्ह आहे. याच्या प्रत्येक रेषेमध्ये 9 देवतांचे अधिष्ठान मानले गेले आहे. याच्या रेषेमध्ये पुढील 9 देवतांचा वास आहे. पहिल्या रेषेत प्रणवाचा आकार, गार्हपत्य अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातःसवन, महादेव. दुसऱ्या रेषेत प्रणवाचा उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, माध्यदिन सवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा, महेश्वर. आणि तिसऱ्या रेषेमध्ये प्रणवाचा मकार, आहवनीय अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन आणि भगवान शिव. अशा प्रकारे हे त्रिपुंड धारण करणे म्हणजे या सर्व दिव्य तत्वांचे स्मरण करणे होय. आता भस्म कुठे धारण करावे याविषयी आपण श्रवण करूयात. दररोज स्नान करून शुद्ध झाल्यानंतर त्रिपुंडातील देवतांना नमस्कार करून भक्तिभावाने भस्म धारण करावे. शास्त्रानुसार भस्म 32, 16, 8 किंवा 5 ठिकाणी धारण करण्याची परंपरा आहे. त्यानंतर मग 3 नेत्र असलेल्या, सर्व गुणांचे अधिष्ठान असलेल्या, सर्व देवतांचे कारणभूत ब्रह्मा आणि रुद्र यांची उत्पत्ती ज्यांच्यापासून झाली त्या परब्रह्म परमेश्वर भगवान शिवांचे ध्यान करावे आणि अखंड भक्तिभावाने ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत कपाळावर आणि शरीरावर त्रिपुंड धारण करावे. अशा प्रकारे परमश्रद्धेने, शुद्ध अंतकरणाने आणि भक्तिभावाने भस्म धारण करणाऱ्या साधकाला भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. त्याचे जीवन पवित्र बनते, सर्व पापांचा नाश होतो आणि त्याला भोग आणि मोक्ष दोन्हींची प्राप्ती होते. सूतजी पुढे म्हणाले, हे महान ज्ञानी शिवस्वरूप शौनक ऋषींनो, आता मी तुम्हाला भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेल्या रुद्राक्षाचे महात्म्य सांगत आहे. रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. त्याचे दर्शन, त्याचा स्पर्श आणि त्याच्या माळ्यावरती मंत्रजाप केल्याने
मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. रुद्राक्षाचे हे महान रहस्य स्वतः भगवान सदाशिवांनी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी माता पार्वतींना सांगितले होते. भगवान शिव म्हणाले, हे देवी, तुझ्यावरील स्नेहामुळे आणि माझ्या भक्तांच्या कल्याणासाठी मी तुला त्या रुद्राक्षांचे अद्भुत असे महात्म्य सांगत आहे. पूर्वीच्या काळी मी हजारो वर्ष अखंड ध्यान आणि घोर तप केले. त्या काळी माझे मन पूर्णपणे समाधीस्थ होते. एके दिवशी सर्व जीवांचे कल्याण करण्याची इच्छा माझ्या अंतःकरणात जागृत झाली. तेव्हा मी माझे दोन्ही नेत्र उघडले आणि माझे दोन्ही नेत्र उघडताच त्यामधून अश्रुपात झाला. हे अश्रू जमिनीवरती पृथ्वीवरती पडले. ते गौड देश, मथुरा, अयोध्या, काशी, मलयाचल पर्वत आणि इतरही अनेक पवित्र ठिकाणी यांच्यापासून रुद्राक्ष वृक्ष निर्माण झाले आणि तेव्हापासून रुद्राक्षाच्या या वृक्षाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. वेदांनीही त्यांची महती गायली आहे आणि शिवभक्तांसाठी ते मोक्षदायी मानले गेले आहे. आणि म्हणूनच रुद्राक्ष माला धारण करणारा भक्त पापांपासून मुक्त होतो आणि त्याला भक्ती तसेच मोक्षाची प्राप्ती होते. शास्त्रानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णातील शिवभक्त आपल्या परंपरेनुसार योग्य असे रुद्राक्ष धारण करू शकतात. रुद्राक्षाचे आकार आवळ्या एवढा, बोरा एवढा आणि हरभरा एवढा यापैकी सर्वोत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असं क्रमानं मांडला जातो. परंतु जरी रुद्राक्ष आकाराने लहान असला तरी तो अत्यंत शुभफल देणारा, सुख आणि सौभाग्य वाढवणाराच असतो. शास्त्रामध्ये असे सुद्धा सांगितले आहे की रुद्राक्ष जितका लहान तितकेच त्याचे आध्यात्मिक सामर्थ्य अधिक प्रभावी असते आणि म्हणून प्रत्येक शिवभक्तांनी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. तो सर्व इच्छित फळ प्रदान करणारा आणि मंगलमय करणाराच आहे. रुद्राक्ष हा समान आकाराचा, मजबूत, नैसर्गिक काटेरी रेषा असलेला असावा. त्याला सर्वश्रेष्ठ मानले जाते. तो किडलेला, तुटलेला, भंग पावलेला, विकृत किंवा नैसर्गिक स्वरूप नसलेला अजिबात असू नये. ज्याला नैसर्गिकरित्या छिद्र असते तोच सर्वोत्तम रुद्राक्ष मानला जातो. कृत्रिमरित्या छिद्र केलेला रुद्राक्ष मध्यम दर्जाचा मानला जातो. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जो साधक 11 रुद्राक्ष धारण करतो त्याला प्राप्त होणाऱ्या पुण्याचे वर्णन करणे अगदी अशक्य आहे. रुद्राक्ष धारण करण्यासाठी मस्तकावर धारण करताना ईशान मंत्राने धारण करावा. कानामध्ये तत्पुरुष मंत्राने धारण करावा. गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर त्रिपुंड आणि मुखामध्ये अखंड ओम नमः शिवाय हा मंत्र असलेला शिवभक्त यमलोकी कधीच जात नाही. रुद्राक्षाच्या माळेवरती केलेल्या मंत्र जपाचे पुण्य हे सामान्य जपापेक्षा कोट्यावधी पटीने अधिक मानले गेले आहे. प्रत्येक रुद्राक्षाचे मुख आणि त्याचे महात्म्य हे भिन्न आहे. यामध्ये 3 मुखी रुद्राक्ष हा साधना यशस्वी करणारा आणि विद्या प्राप्त करून देणारा आहे. 4 मुखी रुद्राक्ष साक्षात ब्रह्मदेवांचे स्वरूप आणि याच्या पूजनाने गंभीर पापांचे क्षालन होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. 5 मुखी रुद्राक्ष हा कालाग्नी रुद्राचे स्वरूप मानला गेला आहे. सर्व मनोकामना पूर्ण करून अखेरीस मोक्ष प्रदान करणारा हा आहे. 6 मुखी रुद्राक्ष भगवान कार्तिकेयांचे स्वरूप उजव्या हातामध्ये धारण केल्यास मोठ्यात मोठ्या पापांपासून मुक्ती प्राप्त करणारा ठरतो. 7 मुखी रुद्राक्ष हा धन, समृद्धी आणि आर्थिक उन्नती प्रदान करणारा आहे. 8 मुखी रुद्राक्ष भगवान भैरवांचे स्वरूप दीर्घायुष्य प्राप्त करून देणारा आणि मृत्यूपश्चात शिवपद प्राप्त करून देणारा आहे. 9 मुखी रुद्राक्ष भैरव आणि कपिल मुनींचे स्वरूप आहे. याची अधिष्ठात्री देवी दुर्गा मानली जाते. डाव्या हातामध्ये धारण केल्यास वैभव आणि ऐश्वर्य प्राप्त होते. 10 मुखी रुद्राक्ष साक्षात भगवान विष्णूंचे स्वरूप आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. 11 मुखी रुद्राक्ष हा रुद्र स्वरूप आणि सर्व क्षेत्रांमध्ये विजय प्राप्त करून देणारा ठरतो. 12 मुखी रुद्राक्ष हा मस्तकावर धारण केल्यास 11 सूर्याचे तेज प्राप्त होते. 13 मुखी रुद्राक्ष विश्वदेवतांचे स्वरूप, सौभाग्य आणि मंगल यश प्रदान करणार आहे. 14 मुखी रुद्राक्ष हा साक्षात भगवान शिवांचे स्वरूप, मस्तकावर श्रद्धेने धारण केल्यास सर्व पापांचा नाश होतो. अशा प्रकारे या रुद्राक्षांचे विविध प्रकार सांगितले आहेत. आता रुद्राक्ष धारण करताना त्याचा प्रत्येकाचा मंत्र आहे. तो प्रत्येक रुद्राक्ष धारण करताना त्या मंत्राचा उच्चार करून तो धारण करायला हवा. रुद्राक्ष धारणाचे अतिशय दिव्य फळ आहेत. रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण केली
तर त्यापासून भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी आणि नकारात्मक शक्ती दूर पडतात. अशा शिवभक्ताला पाहून स्वतः भगवान शिव इतर देवता सुद्धा प्रसन्न होतात. आणि म्हणून धर्मवृद्धीसाठी, आत्मशुद्धीसाठी आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने श्रद्धेने आणि शास्त्रोक्त पद्धतीने रुद्राक्ष धारण करावा. आणि श्रोतो, याचबरोबर शिवमहापुराण कथेचा हा 5वा भाग आणि विद्येश्वर संहितेतील अध्याय 21 ते 25 या ठिकाणी समाप्त होत आहेत. आणि यासह विद्येश्वर संहिता या ठिकाणी समाप्त होत आहे. आता पुढील दिव्य शिवकथा पुढील भाग वरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.